आणि हे कुठेतरी पैसे खाऊन काम करत आहेत। तपास अधिकारी हे पैसे खाऊन त्याला फॉर झालेले आहेत त्या अग्रवालला। आणि अग्रवालची इतिहास जर आपण पाहिला तर वनराई पोलीस ठाण्याच्या माध्यमातून त्याची काळी दिशा आपल्याला समजून येईल। आणि त्याने जो प्रकार कालचा केलेला आहे आमच्या कार्यालयाच्या बाबतीत, आमचं स्पष्ट म्हणणं आहे की जातीयवादी मानसिकतेतून रिपब्लिकन पक्षाची आंबेडकरी चळवळ आहे आणि ह्या कार्यालयाच्या माध्यमातून ती आंबेडकरी चळवळ लोकांपर्यंत पोहोचू नये आणि रिपब्लिकन पक्षाला असं सुसज्ज कार्यालय भेटू नये आणि ह्या जातीवादी मानसिकतेतनं त्याने आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या नियोजित कार्यालयाची नासधूस केलेली आहे, त्याचे तोडफोड केलेली आहे। बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा चोरून घेऊन जाण्यापर्यंत त्याची मजल गेलेली आहे। तो टाळा तोड्याची म्हणजे ट्रेस पासिंगचा केस होतो। मालक जरी असेल तरी नमस्कार, आपण बघताय बिग न्यूज मराठी। मी शशिकांत गोसाई आपलं स्वागत करतो। मी आज जिथे उभा आहे आपण पाहू शकतात, मी गोरेगाव वनराई पोलीस ठाणे यामागे उभा आहे आणि त्या माझ्या पाठीजवळ पाहिलं मोठ्या संख्येने RPIचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। इथे उपस्थित राहण्यामागचं कारण एवढंच आहे की नेमकं आता एक प्रकरण घडलं आहे। जनसंपर्क कार्यालयाची नासधूस झाल्याचं असं एक प्रकरण आहे। जे प्रकरणामागे माझ्या पाठीजवळ कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहिलं एक बॅनर तुम्हाला दिसेल, ज्या बॅनरच्या माध्यमातून नमूद करण्यात आलं आहे की प्रवीण अग्रवाल नामक अशा एका व्यक्तीने एका अशा माथेफिरूने या जनसंपर्क कार्यालयाची जे काही नासधूस केली त्याच गोष्टीची त्याच्यावर कारवाई होईल या मागणीला घेऊन इथे सर्व RPIचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। माझ्या उषाताई जोडल्या गेल्या आहेत, कार्याध्यक्ष आहेत मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या। आपण माझ्या उषाताई जोडल्या गेल्यात, त्यांच्यापासून थोडं जाणून घ्या कशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या, नेमकं काय प्रकरण आहे, काय सांगाल आमच्या चॅनलच्या माध्यमातून थोडक्यात? इथे तुम्हाला जे समोर हब मॉल दिसतं वनराई पोलीस स्टेशनच्या समोर, ह्या हब मॉलमध्ये एक राजबाई म्हणून आहे, त्यांच्या ताब्यात एक गाळा होता आणि तो पक्षाला देणार होते, ते म्हणजे दिलाय होता आणि त्या पक्षाचं काल उद्घाटन होतं। ह्या लोकांना ती बात पचली नाही, हे रिपब्लिकन पक्षाचे लोक ह्या मॉलमध्ये येऊन बसतील हे त्या जातीवाद्यांना पटलं नाही, म्हणून त्या मालकांनी रात्रीतून येऊन त्या गाळ्यातले जे आमचे बाबासाहेबांचा फोटो आहे, शिवाजी महाराजांचा फोटो आहे, काही आमचे बॅनर आहे पक्षाची जी सूचना असते बा कोण कोण श्रेष्ठ आहे आमच्याकडे, त्या सगळ्यांच्या प्रतिमा तो रात्रीतून घेऊन गेला। काही आम्ही पायकराव साहेबांनी महिलांसाठी जे हळदी कुंकाला येतील आणि काही बक्षीस साड्या, ज्या आदर्श महिला आहेत त्यांच्या साड्या, हे सगळं त्या माणसाने गायब केलं आणि आपलं स्वतःचं टाळं मारलं। ज्याचं ते राजबाई यांचं 2025पर्यंत पोझिशन आहे, त्यांनी ॲग्रीमेंट केलं होतं, परंतु कोविड काळात त्यांनी खाली केलं आणि चावी आपल्याकडे ठेवली, कारण त्यांचे पैसे रिटर्न नाही आले तर चावी कशी देणार, म्हणून चावी त्यांच्याकडेच होती। तर त्यांना वाटलं तर चावी माझ्याकडे, हा माझे पैसे करत नाही तर मी देतो पक्षाला, त्यांचं तरी सामाजिक काम होईल ह्या हेतूने त्यांनी आम्हाला दिलं। कुठला इच्छितो तुम्हाला माझ्याबरोबर अजून काही वरिष्ठ नेते जोडले गेले आहेत RPIचे, त्यांच्यापासून जाणून घ्या प्रवीण अग्रवाल या इसमावर कुठे ना कुठे आरोप इथे ठेवला जातोय, त्या इसमाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, काय या व्यक्तीने या प्रकरणामध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला असं तुम्हाला वाटतं? प्रश्न केला आहे। त्या इसमाची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर लोकांना फसवणं, लोकांची दिशाभूल करणं आणि लोकांचे पैसे खाणं हा एकमेव उद्देश आता हा RTI म्हणजे जे RTI टाकतात त्यांचा अवमान करण्याचा आमचा हेतू नाही, परंतु हा RTIच्या माध्यमातून लोकांकडनं खंडणी मागण्याचं काम हा हबमॉलच्या माध्यमातून करतो। आणि ह्या हबमॉलच्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर याच्यावरती अनेक लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत, वनराई पोलिसांनी तक्रारी केलेल्या आहेत। आणि या हबमॉलचा जो सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे, आणि आपणास कल्पना असेल की मॉल जे मुंबई शहरामध्ये आहेत ते दहशतवाद्यांच्या हिस्ट्रीवर आहेत, त्यांचं प्रशासन हे कडक करण्याचे पोलिसांचे आदेश आहेत। या मॉलमधील 14 तारखेपासून CCTV संपूर्ण हा माणूस बंद करून बसलेला आहे। याला ह्या गाळ्यावरती कब्जा करायच्या हेतूने याने 14 तारखेपासून CCTV बंद केले, म्हणजे कसलेही फुटेज भेटू नये। माझा हा प्रश्न आहे, हा कार्यालयाचा विषय थोडा बाजूला ठेवून जरी आपण विचार केला, एखाद्या दहशतवाद्याने इथे जर हल्ला केला, मोठी जर अप्रिय घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? स्थानिक पोलीस त्याला प्रश्न विचारायला तयार नाहीत, स्थानिक पोलीस त्याला बोलवायला तयार नाहीत, त्याला विचारायला तयार नाहीत की बाबा एवढ्या मोठ्या संवेदनशील हब मॉलचा तू सेक्रेटरी आहेस, तुझे हे CCTV 14 तारखेपासून बंद आहेत, हे का बंद आहेत, तू काय करत आहेस? म्हणजे याच्यामधनं सिद्ध होतं की वनराई पोलीस ठाणे हे कुठेतरी
पैसे खाऊन काम करत आहेत. तपास अधिकारी हे पैसे खाऊन त्याला फॉर झालेले आहेत त्या अग्रवालला. आणि अग्रवालची इतिहास जर आपण पाहिला तर वनराई पोलीस ठाण्याच्या माध्यमातून त्याची काळी दिशा आपल्याला समजून येईल. आणि त्याने जो प्रकार कालचा केलेला आहे आमच्या कार्यालयाच्या बाबतीत, आमचं स्पष्ट म्हणणं आहे की जातीयवादी मानसिकतेतून रिपब्लिकन पक्षाची आंबेडकरी चळवळ आहे आणि ह्या कार्यालयाच्या माध्यमातून ती आंबेडकरी चळवळ लोकांपर्यंत पोहोचू नये आणि रिपब्लिकन पक्षाला असं सुसज्ज कार्यालय भेटू नये आणि ह्या जातीवादी मानसिकतेतनं त्याने आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या नियोजित कार्यालयाची नासधूस केलेली आहे, त्याचे तोडफोड केलेली आहे. बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा चोरून घेऊन जाण्यापर्यंत त्याची मजल गेलेली आहे. टाळा तोड्याची म्हणजे ट्रेस पासिंगचा केस होतो. मालक जरी असेल तरी तो ट्रेस पासिंग करू शकत नाही. जो भाडोत्री असतो त्याला विचारल्याशिवाय तो आतमध्ये जाऊ शकत नाही. हे सर्व गुन्हे असताना सुद्धा हा माणूस जर राजरोसपणे फिरतो आणि वनराई पोलीस ठाणे आम्ही फिर्याद देत आहोत, कालपासून फिर्याद करतोय, पण वनराई पोलीस ठाणे फिर्यादीचं नाही ऐकून घेता. तो कसा सत्य आहे, तो किती खरं बोलतोय, त्याचं ॲग्रीमेंट काय आहे, म्हणजे अग्रवालला फॉर होऊन हे वनराई पोलीस ठाणे काम करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप रिपब्लिकन पक्षाचा आहे. माझ्याबरोबर अजून काही लोक जोडली. वनराई पोलीस चौकीनंतर आता मी थेट हब मॉलच्या या रस्त्यावर इथे आलेलो आहे आणि जे काही प्रकरण आहे, जनसंपर्क कार्यालय होतं RPIचं, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचं जे जनसंपर्क कार्यालय होतं आणि त्याची नासधूस करण्यात आली होती. जे हब मॉलचे सेक्रेटरी आहेत अग्रवालजी, असा त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीकडे हा ताबा होता आणि ज्यांनी हे जनसंपर्क भाडेतत्वावर त्यांच्याकडे होतं, मात्र ते आता रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या जनसंपर्क कार्यालयासाठी बहाल करण्यात आलं होतं. तेच प्रकरणं घेऊन रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आणि माझ्याबरोबर राजजी जोडले गेलेत. किस तरह का प्रकरण था और खुल के क्या बताओगे हमारे चैनल के माध्यम से? नहीं, मैंने ये जो गाला है शॉप नंबर 21 वो मैंने किराए पे लिया हुआ था, जिसका मेरा लॉकिंग पीरियड 1 साल का था, लेकिन जो ताबा था मेरे पास 5 साल का था, तो मेरे कब्जे में ही था. तो मैं इनको अपना RPI के जो है ना पाइकराव और जब दीपक भाई, इन सब से मेरा पहले से ही दोस्ती है. तो इन्होंने बोला कि अपन एक सामाजिक कार्य के लिए कुछ जगह चाहिए, तो मैंने कहा मेरा गाला मेरे पास ताबा है, आप मेरे से ले लो. तो उन लोगों ने पोस्टर वोस्टर लेके सब लगा दिया और दूसरे दिन उसका प्रोग्राम होने वाला था और चाबी मेरे पास ही था, ताला चाबी, उसकी चाबी दोनों ओरिजिनल मेरे पास ही है. लेकिन रातों रात उन्होंने पोस्टर निकाल के फेंक दिया, पता नहीं किधर के, हमको पता नहीं, और ताला भी चेंज कर दिया. तो उनके ऊपर ट्रेस पासिंग का केस लगना चाहिए, क्योंकि हमारा काफ़ी प्रॉपर्टी था उसके अंदर. इन लोगों ने झंडे, बैनर और कुछ गिफ्ट के आइटम बनाए थे कुछ कन्याओं को देने के लिए, थाली, कटोरा, कुमकुम वगैरह, वो सब सामान गायब हो गया. तो उनसे पूछना पड़ेगा वो सामान किधर गया. आने वाले समय में वनराई पुलिस चौकी हो और वो अग्रवाल जी, उनके लिए क्या संदेश रहेगा आपके माध्यम से? भाई अभी क्या हुआ, मैंने एप्लीकेशन संडे को भी दिया हुआ था कि मेरे साथ जो ऐसा हुआ है, लेकिन पुलिस के द्वारा कोई एक्शन नहीं लिया गया. तब मैंने इनसे बात किया और इन्होंने सामाजिक कार्य के लिए मेरे से मांगा दिया, तब पुलिस ने तुरंत एक्शन ले लिया. प्रवीण अग्रवाल जो है उसके ऊपर काफ़ी केस हैं. अगर आप देखोगे लोधा के ऊपर केस किया हुआ है, हमारे फखरुद्दीन भाई हैं उनके ऊपर भी केस किया हुआ है, काफ़ी केस है. अगर उनका हिस्ट्री निकालोगे तो हिस्ट्री शीटर ही निकलेगा वो. तो मेरा कहना यह है कि प्रवीण अग्रवाल के खिलाफ जितने भी डॉक्यूमेंट हैं वो निकाले जाएं, उनके ऊपर केस किया जाए, कठोर से कठोर कार्रवाई की जाए. अभी तो ये केस उसके ऊपर क्राइम केस बनता है. पुलिस मेरे को बोलती है कि आपने बिना किसी परमिशन के उनको गाला क्यों दिया. ठीक है, मैंने उनको गाला दिया, मैंने गलती किया, आप मेरे ऊपर केस बनाओ, सिविल का केस बनाओ, लेकिन उसके ऊपर क्रिमिनल केस बनता ही है, चाहे कुछ भी हो जाए. और आज ये जब सिचुएशन हुई है, तब रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया के सारे आपके दोस्त आपके साथ में, इनके लिए क्या संदेश रहेगा? मैं तो कहता हूँ उनको सच्चाई के लिए लड़ो. आज जो हमारे समाज के ऊपर जो बात आई है, वो उनका क्या था, वो मेरे पास आते थे और मेरे से रिक्वेस्ट करते थे कि ये पोस्टर वगैरह लगे हैं इनको, लेकिन उनको बाबा साहब के फ़ोटो नहीं हटाना चाहिए था, उनके ऊपर अट्रोसिटी का केस लगना चाहिए. हे माझ्याबरोबर राजजी जोडले होते. नेमकं प्रकरण हे गाल्याला घेऊन आहे, जिथे जनसंपर्क कार्यालय होतं आणि त्याला मात्र विरोध हब मॉलचे जे सेक्रेटरी आहेत अग्रवाल, प्रवीण अग्रवाल यांनी केला आहे. याच मार्फत हे प्रकरण कुठेतरी चिघळायला आणण्यात आलेलं आहे आणि येत्या काळात आता 24 तासाची वेळ वनराई पोलीस चौकीने देखील मागितलेली आहे आणि येत्या 24 तासांचा पाण्याचा मुद्दा हा असेल की प्रवीण अग्रवाल या इसमावर कशा प्रकारची कार्यवाही केली आहे. सलमान खान जे त्यांचं देखील मी स्वागत करतो बिग न्यूज मराठीमध्ये. कशा प्रकारच्या मागण्या आहेत, कोणते आरोप आहेत आणि कशा प्रकारचे गुन्हे समोरच्या इसमावर झाले पाहिजे अशी मागणी आहे. मेरे एक आरोप ये है, हमारे वरिष्ठ उषाताई, पूरे हमारे रमेश पाइकराव जी तालुका अध्यक्ष, हमारे सारे वरिष्ठ जो भी हमारे कार्यकर्ता हैं, 22 तारीख को पूरा दिन एक सीनियर सिटीजन होके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के
कार्य करता रहने के बाद भी पूरा दिन वनराई पुलिस उनको बैठाया है। और जो आरोपी थे अग्रवाल के जो सिक्योरिटी गार्ड थी, उन लोगों ने मिल के हमारे राज भाई करके हैं, उनका जो गाला 5 साल से भाड़े पे दिया था उन्होंने, और 5 साल बाद उन्होंने भाड़ा लेने के बाद आज उनका गाले को अनलीगल तरीके से तोड़ दिया। वनराई पुलिस ने, जैसे हमारे रमेश पाइक राव जी और राज जी ने इनको सूचना दिया कि हमारे एक कार्यकर्ता है, हमारे एक सहयोगी हैं जो हम आपको ये देते, हमको एक कार्यालय के लिए ओपनिंग करने के लिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के एक ऑफिस के लिए हम आपको दे रहे हैं। हमारा 23 तारीख को शाम को सीमाताई अठौले, उषाताई रामलू, रेशमा खान, सारे हमारे जितने अधिकारी, हम शाम को 6 बजे हम लोग ओपनिंग करने लगे। 22 तारीख को रात को दिन उन लोगों ने ताला तोड़ कर बाबा साहब अम्बेडकर का, छत्रपति शिवाजी महाराज का जो फोटो था उसको अपमान के साथ में इन लोगों ने तोड़ के या फेंक दिया, कहाँ डाल दिया ये मालूम नहीं। हमने वरनाई पुलिस को पूरा दिन, हमारे वरिष्ठ आके यहाँ पूरा दिन बैठे, उनका कोई मान सम्मान नहीं। उन गुंडा राज शाही चल रहा है अग्रवाल का। अभी कोई नॉर्मल पब्लिक होती किसी का ताला तोड़ दे, यही पुलिस आके उसके बाद ट्रेस पास का केस लेती थी। आज बड़ा आदमी वो कर रहा है, उसका कोई वनराई पुलिस को दिख नहीं रही है। हाँ, मी शेवटचं दीपक बाबर यांच्याकडे येऊ इच्छितो। सर्व मोठ्या संख्येने आज कार्यकर्ते इथे दीपकजी जमा झालेले आहेत। मात्र ताईंनी जसं सांगितलं, काही मार्गदर्शन केलेलं आहे की थोड्याच वेळामध्ये इथे आठवले साहेब पण येणार आहेत, तोपर्यंत सर्वांनी नियमाचा आणि लोकशाही पद्धतीने लढायचं आहे आपल्याला, असा संदेश दिला। त्याबद्दल काय सांगा? मी याचा निषेध करतो की यांनी जे केलेलं आहे अग्रवालनी, हे खूप चुकीचं केलेलं आहे। आमची गोरगरीब जनता जी आहे त्यांना एक कार्यालय इथे गरजेचं होतं, आणि हे कार्यालय यांनी किती असं केलं तरी हे कार्यालय आम्ही ओपन करूच, आणि आठवले साहेब आल्यानंतर ह्यांना हे केस घ्यायला लावणं गरजेचंच आहे। यांनी जर केस नाही घेतली तर आम्ही आमच्या हिसाबाने त्याच्यावरती कारवाई करू। जय भीम, जय महाराष्ट्र। मी गोरेगाव या विभागामध्ये होतो। आपण पाहू शकता माझ्या रस्त्याच्या या बाजूला हब मॉलच्या समोर आपण आहे, आणि त्याच्या समोर जर पाहिलं वनराई पोलीस ठाणे, इथे मी उभा होतो। मोठ्या संख्येने RPIचे सर्व कार्यकर्ते देखील इथे उपस्थित होते। पोलीस प्रशासन आपण पाहू शकतात दरवाजा पूर्णपणे बंद करून घेतलेला आहे। आता येणाऱ्या काळामध्ये पाहायचा विषय हा असेल की जे काही हे प्रकरण झालेलं आहे त्याच्यावर कशा प्रकारे जे काही आरोप केले गेले ते आरोप कशा प्रकारे सिद्ध होतील, आणि आरोपीला लवकरात लवकर कुठल्या प्रकारची शिक्षा त्यावर होते। यावेळी कॅमेरा पर्सन संतोष बरोबर शशिकांत गोसावी, बिग न्यूज मराठी।